आज त्याचीच परिणिती आहे. आपला भारत देश या जगात आर्थिक महासत्ता म्हणून ओळखला जात आहे. त्यांचाच रथ जोमाने त्यांची 2 मुले मुकेश आणि अनिल पुढे आणि पुढे नेत आहेत. देशाचा गौरव वाढवित आहेत. अशा स्वर्गीय महान व्यक्तीच्या नावाने आपणास पारितोषिक आणि शिष्यवृत्ती मिळत आहे. खरेच आपण नशीबवान आहात. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. मुलांनो, लक्षात ठेवा, या देशाचे भवितव्य आणि आधारस्तंभ आपण आहात. या देशाची संपूर्ण प्रगती आणि आधारस्तंभ आपल्यावरच अवलंबून आहे. या युवकांनो, जागे व्हा. आपली प्रगती नक्कीच साधा. आपली प्रगती नक्कीच साधा, पण देशाच्या प्रगतीचा सुद्धा हिस्सा बना. देशाच्या प्रगतीचा सुद्धा हिस्सा बना. आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 60 वर्षे झाली आहेत. प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसत आहे. सगळीकडे खूप खूप प्रगती झाली आहे. सगळीकडे आनंद दिसत आहे. मृत्यूदर घटत आहे. परकीय चलन वाढत आहे. औद्योगिक विकास जोमाने होत आहे. माझ्या मते तो दिवस सुद्धा दूर नाही ज्या दिवशी आपण परकीय देशांना कर्ज वाटू. पण हे सगळं मला अजूनही वाटतं, तरी पण तितकी प्रगती झाली नाही. भ्रष्टाचार, आतंकवाद, जातीयवाद, व्यसनाधीनता अशा अनेक व्याधींच्या भस्मासुरात आपणास वेढले आहे. भ्रष्टाचारात 163 देशांच्या यादीत भारताचे स्थान 70व्या स्थानावर आहे. 2005 मध्ये तो 80 स्थानावर होता. तो भ्रष्टाचार वाढत जाऊन 70व्या स्थानावर भारताचं आलंय नाव. सर्वात भ्रष्ट राष्ट्र हैती, म्यानमार, इराक, चिली अशा राष्ट्रांच्या यादीत आपले स्थान आहे. कितीही वाईट घटना आहे. भारतात सुमारे 15 कोटी पुरुष आणि 4 कोटी स्त्रियांना तंबाखू, धूम्रपान आणि इतर गोष्टींचे व्यसन आहे. 15 वर्षाखालील 4 कोटी बालकांचा यात समावेश आहे. धक्कादायक सगळी ही आकडेवारी आहे. आपण हे सगळे बदलू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सगळे बदलू शकतो. माझ्या मते प्रत्येकाने बदल करायला पाहिजे. स्वार्थ साधून परमार्थ साधावा. आपल्यानंतर समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे. लक्षात ठेवा, एक साधा माणूसही क्रांती करू शकतो. मी हे आपणास इतिहासाचे उदाहरण देणार नाही, एक जिवंत उदाहरण देतो. ते म्हणजे साक्षात परमेश्वर आदरणीय योग गुरु स्वामी रामदेव बाबा. स्वामी रामदेव बाबा आज संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगात क्रांती घडवून आणली आहे. त्यांनी सुद्धा एका स्वस्थ आणि रोगमुक्त भारत देशाचे स्वप्न पाहिले आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, बदल आपण आपल्यापासून करू शकतो. हा कॉन्फिडन्स आपण बाळगा. प्रत्येक एक माणूस, साधा माणूस हा बदल घडवून आणू शकतो. इतिहास साक्षी आहे. आपण सुद्धा आपल्या अशाच अनेक महान नेत्यांचे आदर्श ठेवायला पाहिजे. स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर असो की विनोबा भावे, सध्याचे बाबा आमटे असो की डॉक्टर अभय बंग, बदल करता येतो, बदल घडवता येतो आणि बदल निश्चितच होतो. आम्ही सुद्धा व्यंकटेश परिवाराद्वारे या जगातून अंधत्व हटविण्यासाठी रणांगणात लढतो आहोत. आपल्या देशात आज 1.5 कोटी अंध आहेत, पण त्यापैकी 12 लाख अंध लोकांना नेत्रदानाने दृष्टी मिळू शकते. आपल्या देशात नेत्रदानाचे प्रमाण किती आहे कोणी सांगू शकतं? एवढा मोठा भारत देश आणि नेत्रदानाचे प्रमाण फक्त 1% कमी आहे. आपल्या देशात दरवर्षी 60 ते 70 लाख लोक मरतात आणि नेत्रदान होतं फक्त 27 ते 28 हजार. आणि या नेत्रदानाच्या अंधांच्या संख्येत दरवर्षी 1 लाखांनी वाढ होत आहे. नेत्रदानाचं अल्प प्रमाण काय विचार करा. सगळ्यांना मी आज असे आवाहन करतो. मित्रांनो, याद्वारे मी आपणास आवाहन करतो की आपण स्वतः, आपले नातेवाईक, मित्रमंडळीसह मरणोत्तर नेत्रदानाच्या या महासंग्रामात सामील व्हा. नेत्रदानासाठी पुढे या. नेत्रदान हे जिवंतपणे केले जात नाही. नेत्रदान हे मरणोत्तर केले जातं. मरणानंतर आपले डोळे 6 ते 8 घंटे काम करतात. मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधा. डॉक्टर घरी येतात, 15 मिनिटाची शस्त्रक्रिया करतात, नेत्रदान करून घेऊन जातात. नेत्रदान म्हणजे तुमचे काय डोळे काढले जात नाही, फक्त कॉर्निया काढला जातो. नेत्रदानाच्या बऱ्याच शंका आहेत लोकांना की नेत्रदानाने माझा चेहरा विद्रूप दिसेल. नेत्रदानाने कुठलाही विद्रूपता येत नाही. डोळे काढले जातात, त्याच्यानंतर तिथे आर्टिफिशियल आयबॉल लावला जातो आणि तुमचा चेहरा जसा जिवंतपणे सुंदर दिसायचा मरणानंतरही तसाच सुंदर दिसतो.
आणि मरणानंतर सुद्धा आपण ह्या दृष्टीरूपी या संसारात राहू शकता. म्हणून मित्रांनो, नेत्रदान हे इतकं उच्च दान आहे आणि ते सुद्धा आपल्याला मरणानंतर करायचं आहे. आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर पंचतत्वाचं आपल्या मातीत मिसळलं जातं, आपला जाळला जातो देह, मुस्लिम समाजात गाडला जातो. हे जे डोळे आहेत हे व्यर्थ वाया न जाऊ देता नेत्रदानासाठी पुढे यायला पाहिजे. मित्रांनो, या प्रसंगी मी आपणास एकच विनंती करेन की आयुष्यात आपणास यशस्वी व्हायचे असेल तर चिकाटीने आपले कार्य करा, चांगले वर्तन करा, दररोज चांगले वाचन करा. चांगल्या वाचनाने आपल्यावर परिणाम होतो. आईवडिलांना विसरू नका, रोज त्यांना प्रणाम करा, सचोटी आणि इमानदारी बाळगा. एक प्रिन्सिपल लक्षात ठेवा, हॉनेस्टी पेज इन लॉंग रन. हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे म्हणजे, आणि मुलांनो, लहानपणी तुम्ही ससा आणि कासवाची गोष्ट वाचली असेल. मी इथे मुलं जास्त आहे असंच समजून बोलतो आहे, कारण हा विद्यार्थ्यांच्या पारितोषिकाच कार्यक्रम आहे. तो मुलांनो, ससा आणि कासव यांची गोष्ट नेहमी आपल्या लक्षात ठेवा. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. कासव धीम्या गतीने पण एकदम सशक्त चालीने आपली रेस आयुष्याची तो जिंकतो आणि ससा फार फास्ट पळत जाऊन आपली रेस हारतो. आणि म्हणून हा लक्षात ठेवा, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. आणि दोन यम पासून सावध राहा. एम म्हणजे मी आणि मी म्हणजे मायसेल्फ, आणि दुसरा यम म्हणजे मनी. या दोन गोष्टीपासून सावध राहा. अशा या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या आणि कृतीत आणल्या तर मला नाही वाटत की यश आपणापासून दूर जाईल. आपण नक्कीच यशस्वी व्हाल. मी आपणास अशी कळकळीची विनंती करतो की आपल्या आयुष्यात अनेकदा रक्तदान करा. जिवंत असेपर्यंत पुन्हा एकाचे तरी नेत्रदान घडवून आणा आणि आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक वृक्ष लावा आणि त्याचे संगोपन करा. आपण मला बोलावले, सन्मान दिला, विचार मांडण्याची मुभा दिली, त्याबद्दल धीरूभाई अंबानी फाउंडेशनच्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय नेत्रदान. कीर्तिरूपी उरावे. द्या अंधांना दृष्टी, पाहतील तेही सुंदर सृष्टी. जय नेत्रदान. आणि